नागपुरात रविवारी मध्यरात्री एका ऑडी कारने 5 दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना धडक दिली। या धडकेत कुणीही जखमी झाले नसले तरी वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे। ही कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावरती असल्याने आणि अपघातावेळचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याने राजकीय खलबते सुरू झाले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार संकेत यांची मोटार त्यांचा चालक अर्जुन हवरे आणि रोनित चिंतमवार चालवत होते। अपघातग्रस्त जितेंद्र सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन आणि रोनित यांना अटक केली आहे। पोलिसांनी कार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली, त्यावेळी तिची नंबर प्लेट काढण्यात आल्याचे उघड झाले। तर अपघातावेळी नेमकी कार कोण चालवत होते हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। संविधान चौकापासून ते सेंट्रल बाजार रोडवरील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याचीही चर्चा आहे। या अपघातामुळे राजकीय खलबते सुरू झाली असून शिवसेना उबाटा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बावनकुळे यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का असा सवाल उपस्थित केला आहे। तर पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे। जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफआयआर मध्ये गाडीचा नंबर का आला नाही? ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही? एफआयआर मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही? या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आरटीओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली? कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये आणली गेली। ह्या सगळ्या गोष्टी आरटीओ, पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता? आणि तरीही जर म्हणणं असेल, तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी, पुण्यातल्या कल्याणी नगरच्या पोर्शे कार सारखं प्रकरण होऊ नये, कारण वडगाव शेरीचे आमदार सुनील टिवरे यांचा पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्यासाठी हात होता हे आता पोलीस अधिकारीच सांगत आहेत। याची पुनरावृत्ती होऊ नये असं जर बावनकुळे साहेबांना वाटत असेल तर मग संबंधित तपास कामामध्ये आणि एफआयआर लिहिण्यामध्ये हैगय करणारे पोलीस अधिकारी, तपासणी न करणारा आरटीओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे, या तिघांचं एफआयआर कधी होणार आहे? या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत? संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण द्याल का? माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेची आता बोललो नाही, त्यांना जे आढळेल सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कुणी असो। पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। बीपीएल ब्युरो न्यूज साठी विजय यशपुत्र।